नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण या ठिकाणी क्लास 10 चा महाराष्ट्र बोर्डचा इंग्लिश मीडियम आणि सेमी मीडियम साठी मॅथ्स मधील मॅथ्स पार्ट 2 च्या जिओमेट्रीचा फर्स्ट लेसन या ठिकाणी आपण बघणार आहोत। फर्स्ट लेसनचं नाव आहे सिमिलॅरिटी। सिमिलॅरिटी म्हणजे काय? तर सिमिलॅरिटी म्हणजे दोन फिगर्स असतात आणि त्या दोन फिगर्स मधला आपल्याला या ठिकाणी सारखेपणा बघायचा असतो, त्याला आपण सिमिलॅरिटी म्हणतो। आता दोन फिगर्सचा सारखेपणा आणि सिमिलॅरिटी दाखवण्याच्या आधी आपण त्याच्या काही बेसिक म्हणजे सिमिलॅरिटीच्या काही बेसिक गोष्टी आहेत, त्या बेसिक गोष्टी समजून घेऊयात आणि मग बेसिक गोष्टी समजून घेतल्यानंतर आपल्याला सिमिलॅरिटी म्हणजे काय या गोष्टीबद्दल आपल्याला माहिती समजेल। सर्वांना व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी एक विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक छान पद्धतीने एक लाईक करा। आता चला आपण एक व्हिडिओ आता या ठिकाणी सुरुवात करूयात। तर बघा, सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी सिमिलॅरिटी याबद्दल आपल्याला काही बेसिक गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत। सिमिलॅरिटीच्या बेसिक गोष्टी अशा आहेत की आता जर आपल्याला आपण 9वीच्या वर्गामध्ये शिकलेला आहे की रेशो म्हणजे काय आणि प्रॉपोर्शन म्हणजे काय। जर समजा m आणि m/n असे दोन जर रिअल नंबर्स असतील, m/n म्हणजे m डिवायडेड बाय n किंवा m/n असे जर दोन नंबर्स असतील तर ह्या दोन नंबरला या रेशोला हा रेशो जर असा मांडत असो आपण, तर हा रेशो आपण अशा प्रोपोर्शन मध्ये म्हणजे काय m:n या प्रोपोर्शन मध्ये सुद्धा आपण ते नंबर्स मांडू शकतो, m:n। चला आता याचं आपण बेसिक काय आहे ते शिकून घेऊयात। सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे की तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का सांगा मला, की ट्रायंगल माहिती आहे? येस, सगळ्यांना ट्रायंगल माहिती आहे, गुड। तर ट्रायंगल म्हणजे काय? तर ट्रायंगल म्हणजे ज्याला तीन साइड असतात, ओके, तीन साइड असतात, अशी एक क्लोज फिगर असते ज्याला तीन साइड असतात, अँगल्स असतात, ओके, व्हर्टिसेस असतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत। मग आता आपण सर्वप्रथम बघूया ट्रायंगल। तर ट्रायंगलचा एरिया, ओके, सगळ्यांनी मला ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला सांगायचा आहे, एरिया ऑफ ट्रायंगल। चला, ओके, कमेंट बॉक्स मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल लिहायचा आहे, एरिया ऑफ ट्रायंगल, ओके। तर बघा, एरिया ऑफ ट्रायंगल, ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण पूर्ण 5वी पासून तो फॉर्म्युला पाठ करत आलेलो आहोत। तर आता या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, व्हेरी गुड, बरोबर आहे, त्यांनी सांगितलं बघा, हाफ इंटू बेस, ओके, हा, व्हेरी गुड, बेस इंटू हाईट। तर बघा, हाफ इंटू बेस इंटू हाईट हा आहे ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला। मग आपल्याकडे जर समजा एका ट्रायंगल आहे तर त्या ट्रायंगलचा एरिया कसा फाइंड करायचा? तर आपण बघतो की त्याचा बेस घ्यायचा आणि त्याची जी परपेंडिक्युलर हाईट असते, ट्रायंगलला अशी स्लॅंट हाईट पण असते आणि एक परपेंडिक्युलर हाईट पण असते, परंतु आपल्याला कोणती हाईट घ्यायची याच्यामध्ये? तर याच्यामध्ये आपल्याला घ्यायची जी परपेंडिक्युलर जी 90 डिग्री मध्ये आलेली हाईट असते तीच हाईट त्या आपल्याला इथं काउंट करायची आहे। तर आता सगळ्यात आधी आपल्याला बघायचं आहे की हाफ इंटू बेस इंटू हाईट। तर मग आपल्याला सिमिलॅरिटी मध्ये याचं काय काम आहे? तर आता हे आपल्याला इथं शिकून घ्यायचंय। बघा, सर्वप्रथम आपण या ठिकाणी बघूयात की सर समजा आता मी थोडस कट करतो, म्हणजे बोर्ड पुसून घेतोय आणि या ठिकाणी आपण लिहून घेऊयात की या ठिकाणी एक ट्रायंगल आहे आणि त्या ट्रायंगलचा एरिया आपल्याला जर बघायचा असेल तर आपण असं लिहून घेऊयात। इथं सर्वप्रथम मी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन साठी म्हणून एक ट्रायंगल काढून दाखवतो। बघा, हा ट्रायंगल आहे, याचं नाव आहे ट्रायंगल ABC आणि जी परपेंडिक्युलर हाईट आहे ती हाईट आहे AD, अशी हाईट आहे जी 90 डिग्री आपण या ठिकाणी केलेला आहे। तर बघा, आता मी खूप बेसिक पासून घेतोय, तुम्हाला इतकं आवडेल ना की पटकन लगेच एका क्षणात समजेल याच्यामध्ये नक्की आहे काय। तर बघा, ABC हा ट्रायंगल आहे, म्हणजेच त्रिकोण आहे, आणि या ट्रायंगल मध्ये AD ही काय आहे? हाईट आहे। चला, तर मग आता या ट्रायंगल मध्ये ABC हा ट्रायंगल, AD ही हाईट आहे। आता या ट्रायंगल मध्ये आपल्याला काय शिकायचंय बघा, तर असा एक ट्रायंगल आहे, परंतु असा आणखीन एक ट्रायंगल असेल तर काय करणार, किंवा ह्या दोन ट्रायंगलची काय, त्या दोघांमधलं रिलेशन काय आहे याच्यावरून आपल्याला सिमिलॅरिटी कडे जायचंय। तर बघा, या दोघांमधलं सारखेपणा किंवा आता आपण बघूया तिथं सिमिलॅरिटी किंवा एक सारखेपणा काय आहे। बघा, या ठिकाणी मी एक ट्रायंगल ड्रॉ करतो, या ठिकाणी हा, याचं नाव आहे ट्रायंगल, याला नाव देऊ आपण ट्रायंगल AB आणि या ठिकाणी हा C, ओके। आणि या ठिकाणी आपण याची परपेंडिक्युलर हाईट काढूयात जी की या ठिकाणी D या ठिकाणी BC ला येऊन भेटते,
ओके, हे बघा हा डी आणि या डी या ठिकाणी ही हाईट बीसी ला येऊन भेटते आणि त्या ठिकाणी आपण परपेंडिक्युलर 90 डिग्री बनवलेला आहे. हा आहे एडी, ही हाईट आहे. आता आणखीन एक ट्रायंगल ड्रॉ करूया, जो या ठिकाणी मी ड्रॉ करतोय ट्रायंगल. त्याला आपण एक काहीतरी वेगळं नाव देऊयात. हा सांगा काय नाव देऊ? ओके, पी क्यू आर देऊयात. ठीक आहे, चला पी क्यू आणि हा आहे कोण? आर. आता या पी क्यू आर ची पण एक हाईट ड्रॉ करूयात. चला याची पण एक हाईट ड्रॉ केलेली आहे आणि त्या हाईटला या ठिकाणी जो क्यू आर च्या ठिकाणी येऊन भेटतो त्याला नाव देऊयात एस आणि मग हाईट झाली या ठिकाणी पीएस. बघा ट्रायंगल आहे एबीसी. ओके, आता सगळ्यांनी इकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. इथून आता आपली सिमिलॅरिटी सुरू होते. याच्या ज्या बेसिक पार्ट्स आहेत ते पार्ट्स आपण समजून घेऊयात. तर याच्यामध्ये बेसिक पार्ट्स काय आहेत? तर ट्रायंगल एबीसी. या ट्रायंगल एबीसी मध्ये या एबीसीचा बेस, पाया काय आहे सांगा बरं मला. चला इथं बघा, या एबीसी या ट्रायंगल मध्ये या ट्रायंगलचा बेस काय आहे? बी सी आहे का नाही? बी पासून सी पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे तो त्याचा बेस आहे. बी पासून डी पर्यंत नाही, बी पासून सी पर्यंतच अंतर म्हणजे ते काय आहे? ए बी सी चा हा पाया आहे. आणि ए पासून डी पर्यंतची जी हाईट आहे, जी लेंथ आहे, त्याला आपण हाईट म्हणतो, जी की या ट्रायंगल एबीसी ची हाईट आहे. आता या ट्रायंगल पीक्यूआर मध्ये जाऊयात. ट्रायंगल पीक्यूआर मध्ये पण आपल्याला तशीच चर्चा करायची आहे. काय चर्चा करणार आहात? पी, बघा ट्रायंगल पी क्यू आर यामध्ये बेस कोण आहे? क्यू आर. आणि ट्रायंगल याच्यामध्ये हाईट कोणती आहे सांगा बरं? याच्यामध्ये हाईट आहे पी एस. इथे बघा, पी पासून एस पर्यंत आलात आणि ती तुमची हाईट आहे. मग आता या दोन ट्रायंगल मध्ये तुम्हाला दोन तीन गोष्टी समजलेल्या असतील की काय? तर बघा याच्यामध्ये बेस काय? बीसी. हाईट काय? एडी. बेस, आता या ट्रायंगल मध्ये बेस काय? क्यू आर. हाईट काय? पीएस. बेस हाईट, बेस हाईट, या दोन गोष्टी समजल्या. मग आपण असं करूयात की आता हा जो तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला मी शिकवलेला आहे किंवा तुम्हाला माहितीही आहे, मग आपण काय करूया, ट्रायंगल मध्ये या जो फॉर्म्युला आहे हा, या फॉर्म्युल्यामध्ये आपण त्याला नेऊन ठेवूयात. ओके, चला बघा आता या ठिकाणी मी मागची एक गोष्ट या ठिकाणी कंप्लीट करून घेतो. हाईट आहे ना 1/2 किंवा हाफ इंटू म्हणजेच काय? मल्टिप्लाय बेस. मला सांगा या ट्रायंगल मध्ये बेस कोण आहे रे? बीसी. चला लिहून घ्या मग बीसी. हा बीसी इंटू हाईट कोण आहे सांगा बरं? ए बी. यस, व्हेरी गुड. आणि मग या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे ए बी. बघा, हाफ इंटू बेस इंटू हाईट. ओके, मग या ट्रायंगलची लिहून घेतली, तशी याही ट्रायंगलची आणि याही ट्रायंगलची आपल्याला लिहिता येते. मग आपण काय करूयात, या दोघांना एकत्रित लिहिण्याचा प्रयत्न करूयात. चला याचा रेशो काढूया दोन ट्रायंगलचा. तो कसा काढायचा बघा. तर बघा या ठिकाणी मी असं लिहून घेतोय ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. इथं जे बघितलं ना आपण एरिया ऑफ ट्रायंगल, तोच या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. तर बघा एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. तसंच या ठिकाणी आपण लिहून घेतो एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आणि अपॉन, आता हा दुसरा ट्रायंगल लिहून घेऊयात एरिया ऑफ ट्रायंगल. दुसऱ्या ट्रायंगलचं नाव सांगा, कोण सांगतं? ओके, कोण आहे? हा पी क्यू आर. व्हेरी गुड. तर बघा एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. तर मग आता एबीसी आणि पी क्यू आर लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? तर आपल्याला एकच गोष्ट माहित आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट. मग आता चला हाफला हाफ लिहून घ्या, हाफ इंटू बेस लिहून घ्या. एबीसीचा बेस कोण आहे? कोण सांगितलं? यस, व्हेरी गुड, बीसी. हाईट सांगा, एडी आहे ना? ओके, चला लिहून घेतला. आता हा अपॉन, पुन्हा त्या ट्रायंगल मध्ये जाऊयात है ना. हे इथे खाली लिहिलेलं आहे पीक्यूआर. आता पीक्यूआरचा आधी लिहून घ्या हाफ, नंतर लिहून घेऊयात बेस. बेस काय आहे? क्यू आर. त्यानंतर लिहून घेऊयात हाईट. सांगा हाईट कोण आहे? पीएस. व्हेरी गुड. आणि आता या ठिकाणी हे लिहून घेतल्यानंतर जे सारखं दिसतं त्याला आपण काय करूयात? कट करून टाकूयात. कट करून टाकूयात म्हणजे त्याला आपण डिवाइड करून टाकूयात. हे बघा या ठिकाणी मला हाफ आणि या ठिकाणी हाफ, या दोन गोष्टी सारख्या दिसतात, त्या मी या ठिकाणी काढून टाकतोय. मग आता शिल्लक कोण राहिलं ते त्या ठिकाणी पुढे लिहून घेऊयात. चला पुढे लिहून घेऊयात. कोण शिल्लक राहिलं? ओके, बीसी इंटू, बोला बीसी इंटू एडी. ओके, आणि डिवायडेड बाय या ठिकाणी कोण शिल्लक राहतं? क्यू आर इंटू पीएस. ओके, मग आता आपण काय करूयात, हे बीसी कोण आहे, एडी कोण आहे, क्यू आर कोण आहे, पीएस कोण आहे, त्यांची ओळख करून घेऊयात. चला बघूयात. मग बीसी कोण आहे? बीसी हे बघा इथे दिसते तुम्हाला, या एबीसीचा बेस आहे. एडी कोण आहे? ही त्याची हाईट आहे. ओके, त्यानंतर या ट्रायंगल मध्ये खाली इथे क्यू आर शिल्लक राहिलेला आहे, तो कोण आहे?
तो ट्रायंगलचा बेस आहे, कोणत्या PQR चा बेस आहे, आणि हा PS कोण आहे, या PQR चा PS ही हाईट आहे. मग या ठिकाणी बघा, मी जर समजा असं म्हणालो की बेस म्हणजे B आणि हाईट म्हणजे H, बरोबर आहे ना, बेस म्हणजे B आणि हाईट म्हणजे H, तर या ठिकाणी बेस आहे, हाईट आहे, या ठिकाणी बेस आहे, हाईट आहे. मग मी असं करतो की हा जो दिसतोय तुम्हाला पहिला ट्रायंगल, या पहिल्या ट्रायंगलच्या बेसला म्हणतो B1 आणि त्याच्या हाईटला म्हणतोय H1, आणि दुसऱ्या ट्रायंगलचा जो बेस दिसतोय तुम्हाला त्याला म्हणतोय मी B2 आणि त्याची जी हाईट दिसते उंची त्याला म्हणतो मी H2. मग आता तुम्हाला या ठिकाणी बघा काय काय दिसतं, BC कोण आहे, B1, चला लिहून घेऊयात B1 इंटू AD कोण आहे, H1, चला लिहून घेऊयात H1 अपॉन, मग या ठिकाणी QR कोण आहे, B2, आणि पुढे मल्टिप्लाय मध्ये लिहून घेऊयात PS, आणि PS कोण आहे, H2. ओके, बघा मग आता या ठिकाणी तुम्हाला काय समजतं ते सांगतो तुम्हाला, बघा लक्ष द्या. जर आता या ठिकाणी B1 इंटू H1 आणि B2 इंटू H2, मग आता या ठिकाणी तुम्हाला याच्यावरून कन्क्लुजन काय आहे ते सांगतो, बघा लक्ष द्या. आता तुम्हाला सिमिलॅरिटी सांगतो. आता सिमिलॅरिटी काय, बघा हे दोन ट्रायंगल दिसतात तुम्हाला, आणि या दोन ट्रायंगलचा आपल्याला काय करायचा, रेशो काढायचा. ओके, मग याचा दोन ट्रायंगलचा रेशो जर काढायचा असेल किंवा या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायचा आहे. ओके, याचा एरिया काढलात, याचा एरिया काढलात, आणि या दोघांचा रेशो म्हणजे यांच्यात आणि यांच्यात काय संबंध आहे बाबा, की हा किती एरिया घेतलेला आहे आणि हा किती एरिया घेऊन थांबलेला आहे, या दोघांचा आपल्याला काय करायचा आहे, रेशो काढायचा. यांच्यामध्ये काय संबंध आहे, कशा पद्धतीनं किती एरियामध्ये बसलेले आहेत यांचा अंदाज बांधायचा, यांच्यातला फरक समजून घ्यायचा आहे. मग आता तो कसा समजून घेणार, तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला कळेल काय, पहिला ट्रायंगल दुसरा ट्रायंगल, या दोन ट्रायंगलचा या ठिकाणी आपल्याला रेशो समजून घ्यायचा आहे. जर समजा दोन ट्रायंगल असतील आणि त्यांच्या एरियाचा रेशो फाइंड करायचा असेल, तर तो रेशो त्यांचा बेस दिसतोय का बघा इथं तुम्हाला, B1 इंटू B2, B1 अपॉन B2 आणि H1 अपॉन H2. तर दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो दोन जगातल्या कुठल्याही ट्रायंगलच्या, बघा लक्ष द्या इकडे काळजीपूर्वक, जगातल्या कुठल्याही दोन ट्रायंगलचा रेशो हा त्याचा बेस आणि त्या बेसची असलेली करस्पॉन्डिंग हाईट, म्हणजे त्या बेस सोबत त्याचीच हाईट घ्यायची, या दोघांच्या रेशो मल्टिप्लिकेशनच्या रेशो इतकं असतं. म्हणजे काय बघा तुम्हाला सांगतो, आता याचा हा बेस याच्यासोबत याचीच हाईट घ्यायची, आणि याचा बेस तर याच्यासोबत याचीच हाईट घ्यायची, याचा बेस आणि त्याची हाईट घ्याल हे सगळं चुकून जाईल. म्हणजे काय, तर दोन ट्रायंगलचा रेशो हा त्याचा बेस आणि त्याची हाईट यांच्या मल्टिप्लिकेशनच्या रेशो इतके असते. हे बघा त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे आणि त्याचा डिवायडेड बाय केले, त्याचा अर्थ त्याचे रेशो त्या दोघांच्या इतकी असते. ही झाली आपली प्रॉपर्टी फर्स्ट. समजली सगळ्यांना प्रॉपर्टी फर्स्ट? ठीक आहे. हा तर लक्ष द्या इकडे की या ठिकाणी जे आता आपण शिकलेलं आहे की B1 आणि H1 या दोघांचं मल्टिप्लिकेशन अपॉन B2 इंटू H2 या दोघांचं मल्टिप्लिकेशन, तो त्यांच्या रेशो इतका असतो, हे आपण या ठिकाणी शिकलं. याची जी प्रॉपर्टी 1 आहे ती बुक्स मध्ये आहे, त्या बुक्स मधून शिकून घ्या किंवा बुक्स मधून लिहून घ्या. कारण काय आहे, प्रॉपर्टी लिहून देण्यापेक्षा प्रॉपर्टी तुम्हाला समजून सांगणं खूप महत्वाचं आहे, आणि म्हणून मी या ठिकाणी प्रॉपर्टी जास्तीत जास्त समजून घेण्याचा किंवा समजून सांगण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करतोय. चला, आपण या ठिकाणी पहिली प्रॉपर्टी बघितलेली आहे की या ठिकाणी जर समजा दोन ट्रायंगल आहेत, वेगवेगळे आहेत, त्यांच्यामध्ये काहीच सारखेपणा नाही, तर त्यावेळेस त्यांची प्रॉपर्टी काय असते, तर त्यांची प्रॉपर्टी असते B1 अपॉन B2 इंटू H1 अपॉन H2. अशा पद्धतीने त्यांची ती प्रॉपर्टी पाहिलेली आहे. ओके, म्हणजे प्रॉपर्टी 1 या ठिकाणी आपली 1 या ठिकाणी आपण बघितलेली आहे की एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड इज इक्वल्स टू B1 इंटू B1 अपॉन B2 इंटू H1 अपॉन H2 हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता बघूयात आपण जर समजा थोडस काहीतरी नवीन बघायचं आहे आपल्याला, प्रॉपर्टी नंबर 2. जर समजा आता या ठिकाणी जर दोन ट्रायंगल आहेत आणि त्या दोन ट्रायंगल मध्ये त्यांची जर समजा हाईट सेम आहे, दोन ट्रायंगल आहेत आणि त्यांची हाईट सेम आहे आणि त्यांचा बेस, याचा बेस वेगळा आणि त्याचा बेस वेगळा, अशा दोन ट्रायंगलचा बेस वेगळा आहे परंतु हाईट सेम आहे, आणि असं झालं तर त्यांच्या एरियामध्ये काय सिमिलॅरिटी असते बाबा,
असाही प्रश्न पडू शकतो ना. आता जे आपण बघितलं ते दोन वेगवेगळे ट्रायंगल होते, त्यांच्यात बेस सारखा नव्हता किंवा त्या दोघांमध्ये हाईटही सारखी नव्हती आणि मग त्यावेळेस ते पाहिलं. परंतु आता जर समजा या ठिकाणी मी म्हणतोय की दोन ट्रायंगल आहेत, समजा आता हा एक ट्रायंगल आहे, ओके, आणि ही त्याची हाईट आहे, आणि आणखीन एक ट्रायंगल ड्रॉ करतो मी, समजा ओके, हा एक ट्रायंगल आहे आणि याचीही हाईट सारखीच आहे. ठीक आहे, मी आता या ठिकाणी सेम हाईट साठी एच लिहितो, म्हणजे तुम्हाला समजून येईल की हे एच, हा एच म्हणजे या ठिकाणी सेम हाईट आहे, कारण मी आपण पहिल्या प्रॉब्लेम मध्ये बघितलेलं की H1 आणि H2 पाहिलेलं, परंतु या ठिकाणी एच आणि एच असं सेम एच लिहिलेलं आहे. याचा अर्थ असं समजायचं की दोघांची हाईट सेम आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी बघूयात, या ट्रायंगलला नाव देऊयात ए बी सी, ओके, आणि या ठिकाणी हाईट आहे एडी. त्यानंतर पी क्यू आणि या ठिकाणी आर, आणि हा आहे एस. मग आता तुम्हाला जे पहिल्या प्रॉब्लेम मध्ये सांगितल्याप्रमाणेच आपल्याला काम करायचं. पहिल्यामध्ये काय बघितलं आपण, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल्स टू बेस इंटू हाईट, तसंच किती करायचं, हाफ इंटू बेस इंटू हाईट, तसंच इथे या ठिकाणी करायचंय. आता असं करत असताना आपण पहिल्या प्रॉब्लेम बघितलं होतं की हाफ इंटू बेस इंटू हाईट, हे करत असताना आपण हाफ जो आहे 1/2 आणि 1/2 हे दोघं कट करून टाकून बेस इंटू हाईट आणि बेस इंटू हाईट असं लिहिलेलं होतं. मग आपण आता काय करणार आहोत, हाफ बाजूला काढून टाकूयात आणि बेस इंटू हाईट सोबत कम्पेअर करूयात, है ना. तुलनाच करायची तर बेस इंटू हाईट सोबत करूयात, तो हाफ तर आधीच निघून गेलेला आहे. पण आपण आता तुलना करायची तर काय करूया, कम्पेअर करत असताना तो बेस हाफ इंटू बेस इंटू हाईट याच्यासोबत करूयात. चला या ठिकाणी लिहून घेऊयात एरिया ऑफ ट्रायंगल. पहिल्याचं नाव आहे ए बी सी अँड सेकंड इज एरिया ऑफ ट्रायंगल, काय नाव, पी क्यू आणि आर. चला इज इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. तर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी मध्ये आपल्याला बघायचं आहे की या ठिकाणी काय आहे, बेस इंटू हाईट. बेस काय रे बाबा, हा सांग. ठीक आहे, बीसी, व्हेरी गुड. आणि हाईट काय आहे, एडी, व्हेरी गुड. ओके, आता तुम्हाला म्हणाल हाफ कुठे गेला, तर हाफ आपण पहिल्या क्वेश्चन मध्येच काढलेला आहे. त्यानंतर इथे बघा काय आहे, हा आहे क्यू आर बेस आणि याची हाईट आहे काय, पी एस. ओके, तर आता मी असं म्हणेन, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही एडी आणि पीएस, एडी ला जर बघितला तर एडी किती लांबीचा आहे रे, एच इतक्या, आणि पीएस ची लेंथ किती सांगा बरं, एच इतकी आहे. मग आपण असं म्हणू शकतो का, सांगा काय म्हणू शकतो, एडी. ओके, बघा हा बेस आहे, बेसला बेस बीसी तसंच लिहून ठेवतो, आणि एडी जो दिसतोय तो एडीच्या ठिकाणी मी एच लिहू शकतो का, सांगा. आणि त्यानंतर पुढे जाईन मी, क्यूआर आहे, हा बेस आहे तसंच लिहून घेतो, आणि पुढं जे या ठिकाणी दिसतो तुम्हाला पीएस, पीएस, त्या पीएस च्या ठिकाणी मी एच लिहू शकतो का, सांगा. सांगा पटकन, चला एस किंवा नो पटकन टाइप करा. बघा बीसी इंटू एच आणि क्यूआर इंटू एच, म्हणजे हा एच एच का सारखा झाला, इथे दिसतो तुम्हाला एडी एच इतका आहे, पीएस एच इतका आहे, मग एडीच्या जागी लिहिलं एच, पीएस च्या ठिकाणी लिहिलं एस, आणि तो एच एच सारखा असल्यामुळं आपण त्या दोघांना डिवाइड करून कॅन्सल करू शकतो. आता ते दोघं निघून गेले, आता राहिलं कोण शिल्लक तिथं, तर त्या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहेत कोण, बीसी अपॉन कोण राहतं बघा, क्यू आर. ठीक आहे, मग या ठिकाणी चला आपण मागे काय आहे बघा, आता बीसी कोण आहे सांगा बरं, बेस, पहिल्या ट्रायंगलचा बेस, आणि क्यू आर कोण आहे सांगा, दुसऱ्या ट्रायंगलचा बेस. म्हणजे जर समजा आता आपण या ठिकाणी कम्पेअर करायला लागूयात, काय कम्पेअर करता, जर समजा दोन ट्रायंगल आहेत आणि त्यांची हाईट जर सारखी असेल, दोन ट्रायंगल आहेत आणि त्यांची हाईट जर सारखी असेल, तर त्या ठिकाणी त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या बेसच्या रेशो इतका असतो. त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या बेसच्या रेशो इतका असतो. आता बेस काय आहे हे बघा, तुम्ही इथे लिहून घेऊ शकता, बेस म्हणजे B1, बेस म्हणजे B1 अपॉन, आणि हाईट म्हणजे काय, H1. ओके, B1 सॉरी या ठिकाणी B1 आणि या ठिकाणी कोण होता, हा B1 आणि या ठिकाणी हा B2, म्हणजे B1 अपॉन B2 असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजेच काय, या ठिकाणी असं म्हणा, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, आणि यालाच आपण असं म्हणूया ट्रायंगल फर्स्ट, एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड इज इक्वल टू B1 अपॉन B2. समजलं का, सांगा पटकन. चला लाईक करा, पटकन लाईक करा. ठीक आहे, चला पुढे जाऊयात.
तर बघा या ठिकाणी आपण या ठिकाणी बघितलेले आहेत प्रॉपर्टी 1 काय आहे, त्यानंतर प्रॉपर्टी 2 काय आहे, या दोन प्रॉपर्टी पाहिलेल्या आहेत. आता बघूयात आपण तिसरी प्रॉपर्टी. चला तिसरी प्रॉपर्टी काय आहे. आता मी आपण दुसरी प्रॉपर्टी बघितलेली होती की जर समजा त्याची हाईट सारखी असेल तर त्याच्या एरियाचा रेशो हा त्याच्या बेसच्या रेशो इतका असतो, बरोबर. त्यानंतर आता बघूयात आपण त्याचा जर समजा बेस सारखा असेल म्हणजे हाईट सारखी होती त्यावेळेस समान उंचीचे दोन ट्रायंगल होते आणि त्यानुसार आपण त्या ठिकाणी त्याच्या एरियाचा रेशो हा त्याच्या बेसच्या रेशो इतका असतो असं सांगितलेलं आहे. परंतु या ठिकाणी जर समजा त्याचा बेसच सारखा असेल, पाया सारखा असेल दोन ट्रायंगल्सचा, तर त्यावेळेस त्यांच्या एरियाचा रेशो काय असतो, तर त्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर बघा या ठिकाणी आपण सर्वप्रथम आपण तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या ट्रायंगलचा एरिया लिहून घेऊयात. एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट आपण या ठिकाणी बघूया. ट्रायंगल फर्स्ट म्हणतो मी ए बी आणि हा सी, आणि दुसरा ट्रायंगल घेऊयात ए बी पी. ओके, तुम्ही ट्रायंगलला कसंही म्हणू शकता, ए बी सी आणि ए बी पी असे हे दोन ट्रायंगल आहेत. ट्रायंगल ए बी आणि सी, आणि दुसरा ट्रायंगल आहे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी आणि पी. चला या दोन ट्रायंगल मध्ये सांगा मला पहिल्या ट्रायंगलचा एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. ओके, या एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी मध्ये बेस काय आहे, ए बी. बेस काय आहे, ए बी. आणि हाईट काय आहे पहिल्या ट्रायंगल मध्ये एबीसी मध्ये, हाईट सांगा बरं. तर ए बी सी ची हाईट आहे सी डी. काय आहे, सी डी मल्टिप्लाय सी डी. ओके, आणि त्यानंतर दुसरा ट्रायंगल आहे ए बी पी. या एबीपी मध्ये हाईट काय आहे, तर हाईट आहे ए बी. आणि या ठिकाणी बेस कोण आहे, सॉरी आपण बघितलेलं आहे एबी हा बेस आहे आणि हाईट कोण आहे, पी क्यू. ओके, पी क्यू हा कोण आहे, ही हाईट आहे. तर या ठिकाणी आपण ह्या दोन्ही ट्रायंगल बद्दल बघितलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला सारखेपणा कोण दिसतो रे, एबी आणि एबी हा सारखा आहे. मग तो एबी जर तुम्ही कट करून टाकला, कॅन्सल केला, तर राहते कोण तिथे शिल्लक, तर राहते शिल्लक कोण, सी डी अपॉन किंवा डिवायडेड बाय आपण असं म्हणू शकतो पी क्यू. सीडी अपॉन पी क्यू. म्हणजे जर समजा आपण या ठिकाणी सीडी म्हणजे कोण आहे चला बघूयात. सीडी म्हणजे आहे H1. ओके, आणि पीक्यू म्हणजे कोण आहे, H2. म्हणजे आपण असं लिहून घेऊ शकतो H1 अपॉन H2. म्हणजे बघा या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल काय आहे, ए बी पी. तर बघा एरिया ऑफ ट्रायंगल दोन ट्रायंगल ए बी सी आणि ए बी पी जर त्यांचा बेस सारखा असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या हाईटच्या रेशो इतका असतो. एरियाचा रेशो हा हाईटच्या रेशो इतका असतो जर त्यांचा बेस सारखा असेल तर. म्हणजे या ठिकाणी तुम्ही असं लिहू शकता, काय लिहिणार ते बघा, असं लिहा इथं की एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड इज इक्वल्स टू H1 अपॉन H2. परंतु H1 अपॉन H2 असण्यासाठी काय कंडिशन सांगितलेली तुम्हाला, तर ती कंडिशन आहे B1 इज इक्वल्स टू B2. लक्षात ठेवा, B1 आणि B2 हे जर सारखे असतील, बेस 1 आणि बेस 2 म्हणजे पहिल्याचा पाया दुसऱ्याचा पाया दोघांचा पाया सारखा असेल, फर्स्ट बेस सेकंड बेस B1 इज इक्वल्स टू BC असं जर असेल तर तुम्ही लिहू शकता इफ B1 इज इक्वल्स टू BC B2 then you can write triangle area of triangle ABC upon area of triangle area of triangle ABC upon area of triangle ABP triangle first upon triangle second is equals to H1 upon H2 असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. तर या ठिकाणी ही थर्ड प्रॉपर्टी आहे. या फर्स्ट प्रॉपर्टी, सेकंड प्रॉपर्टी आणि थर्ड प्रॉपर्टी या तीन प्रॉपर्टीवर या ठिकाणी आपली सिमिलॅरिटी डिपेंड आहे. किंवा सिमिलॅरिटी मधला हा महत्वाचा बऱ्यापैकी भाग हा या पार्टवर डिपेंड आहे. त्यामुळे ह्या पूर्ण तिन्ही पार्टचा जास्तीत जास्त अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स या सिमिलॅरिटी लेसन वरती मिळू शकतील. ठीक आहे, या ठिकाणी थांबूयात. ठीक आहे, आता लक्ष द्या इकडे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला एक विनंती करतोय की या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ येण्यासाठी, तुमच्या मोबाईलवरती नवीन व्हिडिओ येण्यासाठी या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करायचंय. चॅनलला सबस्क्राईब केलात तर तुम्हाला या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येतील. थँक्यू.